पानिपत उपसंहार. पानिपतावर उपाशी भुकेली थंडीत कुडकुडणारे मराठी सैन्य ज्या त्वेषेने लढले ते पाहून स्वतः अहमदशहा चकित झाला. युद्धाच्या एका टप्प्यावर आपली हार होणार हे गृहीत धरून त्याने त्याचा जनाना अंतर्वैदिक रोहिलखंडात पाठवायच्या हालचाली सुरू केल्या होत्या. मराठ्यांच्या सैन्यात असलेला तोफखाना हा त्या काळातील अत्यंत श्रेष्ठ असा तोफखाना होता. इब्राहिम खाँ कार्दी हे त्या तोफखान्याचे प्रमुख होते. फ्रेंचांच्या साहाय्याने त्यांनी हा तोफखाना तयार केला होता. सदाशिवराव भाऊ पेशवे इब्राहिम खान यांच्या जवळचे मैत्री संबंध होते. त्या काळात उत्तर हिंदुस्थानात जो खल पुरुष होता त्याने हा सगळा नरसंहार घडवला तो होता नजीब खाँ रोहिला. दिल्लीत यमुना नदी आहे तर हरिद्वारला गंगा नदी. या दोन्हीच्या मधील परिसर म्हणजेच आपला इतिहासात वाचलेला दुवा किंवा अंतर्वैदी. रोहिले पठाणांची मोठी वस्ती असलेला हा परिसर म्हणजे आजचे मुझफ्फरनगर, सहारनपूर, शामली, देवबंद हा परिसर. ह्याच भागातून नजीबाने दिल्लीच्या मुघल बादशाह विरुद्ध अफगाण सत्ताधीश अब्दालीला बोलवले. अत्यंत चालाखीने त्याला जिहादचे स्वरूप दिले. पानिपतच्या लढाईत आधी अब्दाली आणि मग भाऊसाहेब हे दोघे तहाला तयार होत असताना हा नजीबाने काड्या घालत तह होऊ दिला नाही. दत्ताजी शिंदे यांना मारणारा हाच नीच होता. कुतुब खाँ आणि निजामाने जखमी दत्ताजींना गळा चिरला होता. मराठ्यांनी कुंजपुरा जिंकला. तेथे त्यांना कुतुब खाँ जिवंत सापडला. त्यांचे शिरच्छेद करून मराठ्यांनी दत्ताजींचा हत्येचा बदला घेतला. पानिपतच्या लढाईनंतर दिल्लीत असलेल्या अब्दालीने श्रीमंत नानासाहेब पेशवे यांना पत्र लिहून दिल्लीवरील मराठ्यांचे पूर्वीचे हक्क मान्य केले. नीट लक्षात घ्या, जो तथाकथित जिंकला तो स्वतः दुसऱ्या पक्षाने अधिकार त्यांनी न मागता मान्य करतो. यातच मराठी काय त्वेषाने लढले असतील याची कल्पना येते. मराठा सैन्यातील अनेक कुलवंतांचे अंत्यसंस्कार हे अवध नवाबच्या सैन्यातील गोसावी लोकांनी केले. जे काही जिवंत होते त्यांना सूरजमल जाट याने अन्न कपडे पैसे पुरवून दक्षिणेला रवाना केले. इब्राहिम खाँ कार्दी हा जखमी अवस्थेत पठाणांच्या हाती सापडला. त्यांनी त्याला हाल हाल करून मारले. ह्या इब्राहिम खाँच्या वारसांना पेशव्यांनी जमीन देऊन वसवले. अफाट मनुष्य आणि होऊनही अब्दालींच्या हाती फारसे काही लागले. तो परत अफगाणिस्तानला गेला. खुशवंत सिंग यांच्या एका लेखात मी वाचले होते की पानिपतवर लढले मराठा आणि पठाण आणि जिंकले शीख. या लढाईनंतर पंजाबमध्ये शीख सत्तेचा उदय झाला. खैबर खिंडीतून भारतावर आक्रमण बंद झाले. उलट महाराजा रणजित सिंग त्याच खैबर खिंडीतून काबूल कंधारवर आक्रमण केले. 1761ला पानिपत झाली आणि फारच थोड्या काळात मराठी सत्ता त्यातून सावरली. 1772मध्ये म्हणजे अवघ्या 10 वर्षात मराठे दिल्लीत पुन्हा परतले. दिल्लीवर कब्जा करून ते रोहिलखंडात गेले. या सगळ्याचा खलनायक नजीब खाँ याला अनेक शौक होते. अंगात किडे पडून गुप्त रोगाने तो मेला. मराठ्यांनी त्याची कबर खोदून त्याची हाडे जाळून पोळून नष्ट केली. नजीबाबाद हे त्याचे शहर तोफा लावून उडून लावले. हे मराठी वीर जेव्हा पुण्यात आले तेव्हा श्रीमंत माधवराव पेशव्यांनी सोन्याची फुले उधळून त्यांचे स्वागत केले. हिंदू मुस्लिम भेद करत ज्याने स्वतःची पोळी शिकली त्या नजीब खाँच्या मुलीने शीख पंथ स्वीकारला. एक गुरु के दो चेले, एक शीख दूजा रोहिले असे म्हणत तो गुरुबाणी म्हणू लागला. याच रोहिलखंडातील पठाणांनी दिल्लीत पुन्हा एकदा दंगा करत बादशाहाला कैदेत टाकले. पठाणांनी मुघल घरातील काही स्त्रियांची नग्न धिंड काढून विटंबना केली. मुघलांच्या मदतीसाठी महाजी शिंदे दिल्लीला दाखल होऊन त्यांनी पठाणांना तिथून हिसकावून लावले. दिल्लीचा कारभार पुढील अनेक वर्ष महाजी शिंदे पाहत होते. आपले कोण आणि परके कोण याचा बादशाहाला पूर्णपणे उलगडला झाला होता. त्याने दिल्लीत लाल किल्ल्यावर बादशाही झेंड्याबरोबर छत्रपतींचा परमपवित्र भगवा ध्वज लावायला परवानगी दिली होती. दिल्लीत मराठ्यांचा भगवा ध्वज मोठ्या दिमखात फडकत होता. आता काही काळापूर्वी शशी थरूर यांना एका मुलीने प्रश्न विचारला होता की जर इंग्रज आले नसते तर देशाची स्थिती कशी असती. यावर शशी थरूर लगेच उद्गारले की देशात मराठ्यांचे राज्य असते. मला वाटते ही आहे पानिपतच्या युद्धातील विजयाची जयगाथा.